आता सर्वात पहिले आपली परीक्षा आणि पाठांतर याचं काय सूत्र आहे हे तुम्हाला मला समजून सांगायचं आहे. तर एक लक्षात घ्या, सर्वात पहिले विषय असा आहे की तुम्ही जर पाठांतर करत असाल, ठीक आहे, पाठांतर करत असाल तर सर्वात पहिले तुम्हाला ना तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जर तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर तुमचं पाठांतर चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं, नद्या आणि उपनद्या पाठ करायच्या आहेत, ठीक आहे. सो नद्या आणि उपनद्या पाठ करत असताना सर्वात पहिले तुम्हाला नदी काय कन्सेप्ट असते कळलं पाहिजे, डाव्या नद्या उजव्या नद्या कळलं पाहिजे, ठीक आहे. आणि ती नदी नेमकी वाहते कुठून हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एलिमिनेशन करता येईल. सो फर्स्ट काय असतं की तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमच्यामध्ये बऱ्यापैकी असली पाहिजे, इवन चांगल्या प्रकारे असली पाहिजे. कॉन्सेप्ट जर चांगले असतील तरच तुमचं पाठांतर वर्क करतं. आणि मी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगेल की जेवढ्या ट्रिक तुम्ही स्वतःवरून बनवाल, ठीक आहे, ट्रिक्स कशा असल्या पाहिजे, ओन असल्या पाहिजे, स्वतः तयार केलेल्या असल्या पाहिजे. त्या जर स्वतः तयार केलेल्या असतील तर त्या ट्रिक्स तुम्हाला अप्लिकेबल लागतात. पण एक लक्षात घ्या, ट्रिक्स कशा तयार करायच्या वगैरे, सो यासाठी तुम्ही किमान 2-4 ट्रिक्स तरी तुम्हाला कोणीतरी सांगितले असले पाहिजे की बाबा बघ इथं तू असं डोकं लावू शकतं, सो अशा ट्रिक्स होऊ शकतात, ठीक आहे. सो अशा काही गोष्टी असतात कुठे कुठे अप्लिकेबल होतात. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मी एक ट्रिक केली आहे रंगाबार नावाची. कोणती? रंगाबार. तर बाबा भारतात प्रसिद्ध कोणता बार आहे? रंगाबार. सो याच्यावरून माझ्या 2 गोष्टी पाठ झाल्या. जे दारिद्र्यविषयक रंगराजन समिती आहे ती 2012ची आहे आणि रंगराजन हा वित्त आयोग आहे तो पण 12वा आहे. म्हणजे एका ट्रिकमध्ये मी दोन्ही गोष्टी कॉईल केल्या. काय? रंगाबार 2012ची दारिद्र्यविषयक समिती आणि 12वा वित्त आयोग रंगराजन, ठीक आहे. सो ह्या असे मल्टिपल पण यूज होतात. ओके, तर आता बघा आपण मुद्द्यावर बोलतोय. मी तुम्हाला सांगेल की सर्वात पहिले तुम्हाला काय असलं पाहिजे की तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण दाखल सांगतोय. समजा आपण बघतोय वर्धा नदी, ठीक आहे. म्हणजे ट्रिक्स कशा फॉर्म करायच्या. सर्वात पहिले काय करायचं, तुम्ही वर्धा नदी वाचून घ्यायची, बुकमध्ये जायचं, वर्धा नदी सर्वात पहिले बघायचा वर्धा नदीचा उगम कुठे आहे. तर वर्धा नदीचा उगम समजा तुम्हाला जाम नावाच्या गावात दिसेल, बैतूल जवळ, जाम बैतूल, ठीक आहे. आणि कुठे आहे तर फॉर एक्झाम्पल महादेव डोंगर आहे, महादेव डोंगर, आणि कुठे? MP मध्ये. एवढा तुमचा क्लिअर झाला पाहिजे सिनेरिओ, ठीक आहे. दुसरं आणखी यातला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ही नदी जी आहे वर्धा, ठीक आहे, हिचा उगम MP होतोय. त्यानंतर काय आहे, ही महाराष्ट्रात प्रवेश करते. महाराष्ट्रातून प्रवेश करत ती काय करते, अमरावती यवतमाळची सीमा आहे. मी तुम्हाला शिकवत नाहीये, फक्त सांगतोय. अमरावती आणि वर्धा जो जिल्हा आहे या वर्ध्याची सीमा निर्धारित करते. परत ती काय करते, वर्धा आणि चंद्रपूरची सीमा आहे. अशा प्रकारे समजा ती निर्धारित करते काही प्रमाणात. झालंय, लांबी वगैरे तिची पाठ करून घ्यायची. आता बघा, आता बघायचं आहे तुम्हाला वर्धेच्या डाव्या आणि उजव्या उपनद्या. म्हणजे इथून उगम झाला वर्धेचा, वर्धा नदी अशी वाहत येते, ठीक आहे. मग आता बघा मुद्दा असा असतो की जेव्हा तुम्ही नदी प्रवाहात स्वतः पोहत असता, म्हणजे नदी कशी वाहते बघा, ही MP आहे, MP तून महाराष्ट्रात एंटर केलं, नदी अशी वाहते. म्हणजे ही खालची दिशा कोणती असते, नकाशाची दक्षिण वाहिनी, दक्षिण वाहिनी. तर तुम्हाला एक समजायला पाहिजे की महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी. कारण की महाराष्ट्रात मोस्टली दक्षिण वाहिनी नद्या तुम्हाला कुठे दिसतात, विदर्भातच दिसतात. झालंय. मग आता तुम्ही समजायचं की नदीच्या प्रवाहात तुम्ही पोहत आहात, मी पोहतोय असं. सो माझा डावा हात म्हणजे नदीचा डावा हात असेल, म्हणजे हिच्या या साईडनं मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, डाव्या, आणि या साईडनं कोणत्या आहेत, उजव्या उपनद्या. झालंय, इथपर्यंत झालं. मग हे पुढे कोणाला मिळते इथे, तर इथे एक संगम स्थळ आहे चपराळा नावाचं, आणि या चपराळ्याला हिच्या मैत्रिणीला मिळते, जिचं नाव काय आहे, जिचं नाव आहे वैनगंगा, ठीक आहे. आणि या दोघीं मिळून मग बनते प्राणहिता. आणि ही प्राणहिता जी आहे हे पुढे जाऊन एक गाव आहे ज्याचं नाव आहे नगरम, ठीक आहे, नगरम. इथे जाऊन कोणाला मिळते, गोदेला. सो हे सर्वात पहिले तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे विथ मॅपिंग, कळले.
आता बघा, आता तुम्हाला काय करायचं असतं, आता तुम्हाला उपनद्या पाठ करायच्या आहेत, कारण की नद्यांमध्ये कन्सेप्च्युअल तर शिकून झालं आपलं, हे कन्सेप्च्युअल शिकून झालं. आता पाहिजे तुम्हाला काय क्लॅरिटी, ती म्हणजे नद्या आणि उपनद्या. मग आपण काय करू, वर्धेच्या उपनद्या जर तुम्ही बघितल्या, ठीक आहे, तर बघा कसं छान ट्रिक तयार होते. बघा आपण काय करू, एक विवाह लावून देऊ, लग्न लावून देऊ. ठीक आहे, एक मुलगी आहे जिचं नाव आहे विमला, सरनेम आहे तिचं निरगुडे, आणि ऑफकोर्स कुठली असेल, विदर्भातली असेल. ठीक आहे ना. हिचा विवाह कोणासोबत लावून देऊ आपण, नंदू बोरकर सोबत, नंदू बोरकर. आणि याचं गाव कोणतं आहे, विदर्भामधलंच आहे, इरई नावाचं गाव आहे. ठीक आहे. आता बघा कशा ट्रिक्स तयार झाल्या. हे बघा, या दोघांचा विवाह, विमला आणि नंदूचा विवाह कुठे झाला, वर्ध्यात झाला. लक्षात ठेवायचं, नंदू आणि विमलाचा विवाह कुठे झाला, वर्ध्यात झाला. बघा किती चांगल्या प्रकारे पाठ होतो. वर्धेच्या उपनद्या कोणत्या, वेमला, निरगुडा, विदर्भा, नंद, बोर, कार, इरई. झाल्या पाठ. काय, वेमला, निरगुडा, विदर्भा, नंद, बोर, कार, इरई, सर्वच्या सर्व नद्या पाठ झाल्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की सर्वात पहिले तुमच्याकडे जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, पुरांनो, कन्सेप्ट, नदी काय असते, नदी कुठे वाहते, कशी वाहते, तर मग तुमच्या ट्रिक्स सुद्धा काम करतात. आणि ट्रिक्समध्ये शब्द टाकायचा हा महत्त्वाचा, की वर्धेत कोणाचं, वेमला आणि नंदूचं लग्न झालं होतं, किंवा वर्ध्याच्या विमलाचं लग्न, म्हणजे तुम्हाला सरळ क्लिक होईल की ही ट्रिक कोणाच्या संदर्भात आहे. चला, म्हणजेच पाठांतर आणि परीक्षा याचा फार जवळचा संबंध आहे. सर्वात पहिले तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे, मग तुमच्या ओन मेड ट्रिक्स असल्या पाहिजे. ठीक आहे. आणि त्या ट्रिक्सचं तुम्हाला प्रॉपर अप्लिकेशन सुद्धा जमलं पाहिजे. नाही तर असं होईल, ती सांगकाम्या बाळूसारखं होईल. तो नाही का, सांगकाम्या बाळूची स्टोरी होती. तो काय करायचा, तो फार विसरभोळा होता. तर तो काय करायचा, त्याला एखादं काम सांगितलं तर तो आपल्या दुपट्याला एक गाठ मारायचा, पण नंतर तो विसरायचा की कोणती गाठ कोणत्या कामासाठी आहे. तो तुमचं असं नाही झालं पाहिजे की तुम्ही काय करता, ट्रिक बनवताय, पण कोणती ट्रिक कोणती आहे हे जर विसरत असाल तर मग प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ठीक आहे. सो लक्षात घ्यायचं की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणायची, नंतर मग ट्रिक्स करायची आणि त्याचं अप्लिकेशन करायचं, आणि मग 2-3दा त्याला रिवाईज करायचं. रिव्हिजन फार इम्पॉर्टंट आहे. त्याला 2-4 जर रिवाईज केलं तर फार चांगलं होतं, कारण की त्या तुमच्या ओन मेड ट्रिक्स असतात. माझ्या काही ट्रिक्स तर अशा असतात की मी जे विद्यार्थ्यांना सांगू शकत नाही, वल्गर आहेत, त्या अश्लील आहेत, ते तुम्हाला सांगून उपयोग आहे का, नाही, त्या माझ्या आहेत. ठीक आहे, कळलं का तुम्हाला, अशा प्रकारे. ओके. सो बघा, आपली जर परीक्षा येत असेल, मी बाजूला होतो, स्क्रीनशॉट करायचा असेल तर करून घ्या. ठीक आहे. आपली जर परीक्षा असेल तर या परीक्षेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे का, इम्पॉर्टंट आहे की तुम्ही काय करा, सर्वात पहिले विषय विभागणी करून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही विषय आहेत इथं कन्सेप्टला जास्त भर आहे, आणि काही विषय आहे हे विषय फार फॅक्च्युअल आहेत, फारच फॅक्च्युअल आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला मला सांगायचं असेल फॅक्च्युअल आणि हे, तर मी तुम्हाला सांगेल की बाबा कन्सेप्च्युअल विषयामध्ये बऱ्याच प्रमाणात इकॉनॉमी, म्हणजे पूर्णपणे नाही पण कन्सेप्च्युअलमध्ये इकॉनॉमी येतोय. त्यानंतर सायन्स हा विषय येतोय, इथे पण तुमच्या कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट अप्लाय होतात. ठीक आहे, असं. आणि पॉलिटी आहे, पॉलिटीमध्ये पण बऱ्याच प्रमाणात तुम्हाला काय दिसतंय, म्हणजे या 3 विषयावर जे प्रश्न विचारले जातात, तर मोस्टली यामधले हे तुम्हाला 50 to 60% जे क्वेश्चन असतात. ठीक आहे, हे क्वेश्चन्स तुम्हाला कसे दिसतात माहिती आहे का, हे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात कन्सेप्ट बेस, आणि यातले 40% असतात फॅक्च्युअल. आणि टू बी फॅक्च्युअल, एकदम फॅक्च्युअल काय येत असेल तर बघा, समाज सुधारकांवरचे प्रश्न बघा, डायरेक्ट तुम्हाला वर्ष विचारेल, किंवा डायरेक्ट समाज सुधारकाचं नाव घेऊन त्याचं वृत्तपत्र विचारेल. आता तिथं ट्रिक्स नाहीत. समाज सुधारक आहेत महाराष्ट्रातील, ज्यावर 10 पैकी 6 एक प्रश्न येतात. आपला जिओग्राफी विषय आहे, म्हणजे भूगोल आहे. भूगोलावर जर तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न, किंवा इंडियावरचे, महाराष्ट्र ॲज वेल ॲज इंडिया, या दोन्हीवर तुमचे प्रश्न जे आहेत ते फॅक्च्युअल दिसतात. करंट अफेअर हा टोटल फॅक्च्युअल विषय आहे, इथं काहीच कन्सेप्ट नाही आहेत. पाठ म्हणजे पाठच पाहिजे. आलं की लक्षात. ठीक आहे. सो असं जे असतं नॉर्मली, म्हणजे हे 3 विषय आहेत, हे 3 विषय आहेत, असं होतं. आणि एक लक्षात घ्यायचं, चालू घडामोडीबद्दल तर मी तुम्हाला सांगेल, कन्सेप्ट वर्क करत नाही. तुम्हाला इथं पाठांतर चांगलं पाहिजे, भूगोलात पण पाठांतर चांगलं पाहिजे, समाज सुधारकात पण पाठांतर चांगलं पाहिजे. सो तुम्हाला ना त्या ट्रिक्स फॉर्म करता आल्या पाहिजे. ठीक आहे. समाज सुधारकांमध्ये ट्रिक्स लावण्यासाठी त्या व्यक्तीची विचारधारा माहिती पाहिजे. विचारधारा जर माहीत असेल तर फॉर एक्झाम्पल
समजा भालेकर आहेत, कृष्णराव भालेकर. सो यांच्या संदर्भात तुम्हाला सांगता येईल की त्यांनी ज्या ज्या संस्था स्थापन केल्या समजा, तर ते काय करते, दीनबंधू नाव लागतील. मग असं बघायचं, आलं का लक्षात? सो असं हे नेमकं तुमचं GS मध्ये राहतं, कॉन्सेप्ट आणि फॅक्च्युअल. इकॉनॉमीमध्ये पाठांतर नाही असं नाही, पण करंट बेस पाठांतर आहे. सायन्समध्ये पण पाठांतर आहेच, ठीक आहे. पॉलिटीमध्ये पण पाठांतर आहे. पण नॉर्मली तुम्हाला जर तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले तर तुम्हाला कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल दिसतं. मग काय करायचं, मग तुम्ही अभ्यास करत असताना एक छोटीशी वही करायची, ठीक आहे. छोटीशी वही करायची. या वहीमध्ये ना जे पाठांतराचे मुद्दे आहेत हे बघा बरं. हे फक्त ऐकू नका लेक्चर, हे अप्लाय करा, कारण की याच्या मागे माझे बरेचसे अनुभव पण आहेत. मी हे अनुभवांती तुम्हाला सांगतोय, असं नाही रॅन्डम काही सांगायचं, लेक्चर घ्यायचं, मुलांना एंगेज करायचं म्हणून नाही, मी सांगतोय. सो काय करायचं, जे पाठांतराचे मुद्दे आहेत हे मुद्दे बाजूला काढायचे. नसेल कळत तर बघा, सर्वात बेस्ट उपाय आहे. तुम्हाला जर ट्रिक्स फॉर्म करता येत नसेल तर कोणत्या तरी यूट्यूबवरनं तुम्हाला काय केले आहेत, ट्रिक्स दिल्या आहेत. फॉर एक्झाम्पल राहुल गंदे सरांनी खूप साऱ्या ट्रिक्स दिल्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघाल तर अक्षय दंबे सर आहेत. अक्षय दंबे सर नेहमी काय करतात, विषाणूजन्य आजार जर असतील, ठीक आहे, असे जीवाणूजन्य आजार असतील याचे ट्रिक्स टाकत असतात, ठीक आहे. मी खाड्यांच्या ट्रिक्सचं लेक्चर टाकलंय किंवा इतर ट्रिक्सचे लेक्चर टाकले. सो लक्षात घ्यायचं, असे यूट्यूबचे लेक्चर बघायचे आणि यांनी जे लिहून दिलं यूट्यूबवरनी, मी नाही, आपलीच अकॅडमी कोणती, हे काय करायचं, हे नोट डाऊन करायचं, लिहून घ्यायचं आणि याला करायचं रिकॉल. तर लक्षात ठेवायचं, एक मूवी तुम्ही बघितला असेल RRR, बघितला का? सो आपल्याला पण हे 3R तुमच्या लाईफमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही व्हिडिओ बघितलाय, लिहून घेतलाय, याला 3 टाइम्स रिव्हिजन करायची आहे. 1 2 3. सो 3 रिव्हिजन द्यायच्या, कंटिन्युअस. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, ट्रिक्स कोणाला तरी बोलून दाखवा. तुमचा फ्रेंड असेल, ठीक आहे, तुमची गर्लफ्रेंड असेल, तुमच्या घरचे असतील, कोणी असेल किंवा स्वतः असेल, स्वतःला हे बोलून दाखवायचं, बघ बाबा मी ट्रिक किती छान तयार केली. मग एकदा ट्रिक छान केली की ते अप्लाय पण तुम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने करता येतं. सो अशा प्रकारे. आणि एक लक्षात घ्यायचं, जर तुमची कंबाईन नावाची परीक्षा असेल प्रिलिम्स, तर या कंबाईन प्रिलिम्समध्ये तुम्हाला मोस्टली 50 to 55 क्वेश्चन हे तुम्हाला पाठांतराचे दिसतात. आणि मेन्स नावाची एक्झाम असेल तर मेन्स नावाच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 60 to 65% क्वेश्चन हे जे आहेत ना, हे क्वेश्चन तुम्हाला GS पैकी म्हणतो बरं मी, पूर्णपैकी नाही, GS पैकी तुम्हाला पाठांतराचे दिसतात. सो पाठांतराचं एक खूप महत्त्व आहे. आणि यासाठी कोणते मुद्दे पाठ करायचे असते, कोणते नाही, यासाठी सर्वात इम्पॉर्टंट राहतं ते म्हणजे तुम्हाला तुमचं जे PYQs आहेत, या PYQचा अभ्यास फार इम्पॉर्टंट आहे. तर बघा, अभ्यासाची टेक्निक मी नेहमी तुमच्याशी शेअर करत असतो, आज पण शेअर करतो, ही अप्लाय करणे अपेक्षित आहे. बघा काय करायचं, सर्वात पहिले फॉर एक्झाम्पल मी एखादा टॉपिक वाचायला घेतोय, कोणता, फॉर एक्झाम्पल मी घेतोय सरनामा. तर काय करायचं पोरांनो, हा वाचण्याआधी मी तर तुम्हाला एक सांगेल, वाचण्याआधी सर्वात पहिले याच्यावरचा एक व्हिडिओ बघायचा यूट्यूबवर किंवा कुठेही. जर तुम्हाला कोणी फॅकल्टीने शिकवलं असेल तर ते फार चांगलं आहे. पण नसेल, तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी करत असाल, आपला बराच सारा वर्ग आहे जो सेल्फ स्टडी करतो, तो त्यांच्यासाठी सांगतोय, यूट्यूबवर लेक्चर बघा सरनाम्याचं. कारण की तुम्ही 4-5 तास वाचून जे आउटपुट तुम्ही देणार नाही, ते 1 तास एखाद्याचे लेक्चर केलं ना तरी तुम्हाला आउटपुट्स मिळतात, सांगतोय मी तुम्हाला. कारण की तुम्हाला एखादी फॅकल्टी शिकवतो यूट्यूबवर, तर त्याच्या मागे त्याचा अनुभव आहे, त्याचा PYQचा अभ्यास आहे, तो बरोबर सांगतो की बाबा इथे ट्रेस कर, इथं प्रश्न येतात. सो सर्वात पहिले यूट्यूब व्हिडिओ करायचा, सर्च करायचा, जो कोणी व्यक्ती मिळेल त्याचा व्हिडिओ करायचा. यूट्यूबचा व्हिडिओ करून झाला की मग काय करायचं, मग तुम्ही PYQ बघायची सांगतो. काय सांगितलं मी तुम्हाला, सोडवायचे आहेत का नाही, बघायचे. जाऊ द्या, वेळ जाऊ द्या, तुमचा काय अट्टहास असतो, तुमचा काय असतो माहिती आहे का, तुमचं म्हणणं असं आहे की सर आम्ही काय केलं पाहिजे, विषय संपवला पाहिजे. विषय नका संपू. MPSC मध्ये मी किती वर्षापासून शिकवतोय, सागर सर किती वर्षापासून शिकवतोय, आम्हाला जरी तुम्ही विचारलंय किंवा कोणती एक महाराष्ट्रातली फॅकल्टी ज्यांचे 20-20, 30-30 वर्ष गेले, त्यांना विचारा तुमचा कधी विषय पूर्णपणे झाला का, तर उत्तर असेल नाही. आपल्याला जेवढं आपण शिकलोय तेवढ्या गोष्टी फक्त ग्रॅब करायच्या असतात, पूर्णच्या पूर्ण विषय संपत नसतात. ज्ञानाला सीमा नसतात पोरांनो, असीमित ज्ञान आहे, अमर्याद ज्ञान आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही असं नाही ठरवू शकत की मला सिलेबस संपवायचा नाही, सिलेबस नाही संपवू शकत तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जेवढं शिकवलंय तेवढं, जेवढं शिकलं आहे तेवढं तुम्हाला कॉन्क्रीट करायचं असतं. जाऊ द्या वेळ. सरनामा टॉपिक आहे ना, तर मी तुम्हाला तर सांगेन, सरनामा टॉपिकला तुम्ही 3 तास द्या. 1 तास यूट्यूबचं लेक्चर असेल, 1 तास
यापैकी 30 मिनिटं फक्त PYQ बघायचे, क्वेश्चन कसे आलेत, झालंय. आता बघा काय करायचं. आता 1 तास रीडिंग करायची. जे बिगिनर्स आहेत किंवा कोणी असेल यांनी 1 तास करायची रीडिंग, झालंय. आणि आता 30 मिनिटं करायची क्वेश्चन सॉल्विंग. आता काय करायची, PYQ सॉल्विंग. आणि मग मला सांगा, हे अप्लाय करून परत माझ्या व्हिडिओवर कमेंट करून सांगा की सर तुम्ही सांगितलेला फंडा प्रॉपर लागू होतोय की नाही. मग इथं तुम्हाला समजेल की काय पाठ करावं लागतं. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता पाठ करावं लागतं. हे कधी कळेल, हे कळेल जेव्हा तुम्ही PYQ बघितले असतील तेव्हा. नाही तर तुम्ही सरनामा वाचा, तुम्हाला कळणारही नाही काय वाचायचं काय सोडायचं. आलंय का लक्षात. सो सर्वात अभ्यासाची बेस्ट टेक्निक असतं की कुठून तरी शिकून घ्या. दुसरं, PYQ फक्त बघा वाचण्याआधी, मग वाचा, मग तुम्हाला कळेल काय हायलाईट करावं लागतं काय नाही. नाही तर काय हायलाईट करावं हे समजत नाही मुलांना. ऑफलाईनचे जेव्हा मुलं येऊन विचारतात, पहिल्यांदा 15 दिवसात क्लास जॉईन करतात, तेव्हा मला विचारतात की सर अभ्यासाची सुरुवात कुठून करू. त्यांना सांगत असतो 1 महिना फक्त मजा घे वातावरणाची, काय वाचतंय कोण नाचतंय हे फक्त गोष्टी लक्षात घे. MPSC सरळ सरळ लक्षात येत नाही, ठीक आहे. तर फक्त 1 महिना फक्त ऑब्झर्व कर. नंदीबैल नाही का, नंदीबैल काय करतो, एक नंदीबैल परफॉर्म करतो, एक शिकाऊ नंदीबैल त्यांच्यासोबत असतो. तो त्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही फक्त शिकाऊ नंदीबैल आहात. तुम्ही फक्त आता बघायचं की तो नंदीबैल कसा रिॲक्ट करतोय, ठीक आहे, प्रशिक्षित. आणि मग 1 महिन्यानंतर मग तुम्हाला कळायला लागतं काय वाचावं कसं वाचावं, ठीक आहे. सो YouTube व्हिडिओ बघायचा, PYQ बघायची, नंतर रीडिंग करायचं आणि नंतर सॉल्विंग करायचं. आता बघा झालं 3 तासात पूर्ण सिनेरिओ कंप्लीट झाला. 2 तास आणि 3 तास. आता हा टॉपिकला करायचं RRR, ठीक आहे, आपला मूवी नाटू नाटू नाही का. हां, 3दा रिवाइज करायचं. आता रिव्हिजनला 3 तास देण्याची गरज नाही. हा 1 तास झाला, हे 1 तास तुम्हाला नाहीच आहे. आता 1 तासात रीडिंग एवढा वेळ लागणार नाही. आता फक्त हायलाइटेड पॉईंट वाचायचे, कळलं का. चला हे रब करतोय, लिहून घ्या स्क्रीनशॉट करायचं असेल तर, ठीक आहे. सो म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे, ठीक आहे. येस, मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की परीक्षेमध्ये, परीक्षा ही तुमची पाठांतर बेस असल्याने तुम्ही सर्वात पहिले अभ्यासाची ही टेक्निक ठेवली पाहिजे आणि मग तुम्हाला समजतं की काय पाठ करायचं असतं. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही राज्यव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था विषयामध्ये पाठांतराचं काय आहे तर बघा पहिलं जे आहे घटना निर्मिती, हा चॅप्टर 100% पाठांतराचा आहे. 100% नाही म्हटलं तरी पाठांतराचा आहे. कॅबिनेट मिशन कधी आलं, कोण कोण सदस्य होते, किती जागांची शिफारस केली, किती जागांमागे एक सदस्य असावा हे सांगितलंय. सो हे बऱ्याच प्रमाणात दिसतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक आहे ते म्हणजे घटनेचे स्रोत, कोणत्या देशाकडून काय घेतलं, ठीक आहे. हा चॅप्टर आहे, हा तुम्हाला पाठच करावा लागतो, ठीक आहे. त्यानंतर आपले प्रेसिडेंट आहेत, त्यानंतर PM आहेत, CM आहेत, गव्हर्नर आहेत, ठीक आहे. यांची यादी, पहिलं कोण, दुसरं कोण, 10वं कोण, 11वं कोण, ठीक आहे. हे तुम्हाला पाठच करावं लागतं. सोबतच काही आर्टिकल आहेत. मुलांना काय वाटतं सर्वच्या सर्व आर्टिकलचं काम असतं, नाही. आर्टिकल तुम्हाला पाठच करावे लागतात, पाठांतराचं मटेरियल. सो हे पाठांतर करावं लागतं. म्हणजे तुम्ही जर बघाल, ठीक आहे, तुम्ही जर बघाल तर तुम्हाला असं दिसेल की पॉलिटीमध्ये मोस्टली आज प्रश्नही बघा तुम्ही पॉलिटीवर जे प्रश्न आहेत हे तुम्हाला आजही 60 to 70% कन्सेप्च्युअलच दिसतात पुरांना, कन्सेप्च्युअल. आणि उरलेले जे 30% क्वेश्चन आहेत, म्हणजे 3 क्वेश्चन आहेत, हे 30% क्वेश्चन तुम्हाला काय दिसतात त्या ठिकाणी दिसतात, ते म्हणजे पाठांतराचे. आणि पाठांतरामध्ये काय मटेरियल असतं, पाठांतरामध्ये हे मटेरियल ते असतं. तारखा असेल, घटनेचे स्रोत असतील, यांच्या याद्या असतील, काही आर्टिकल्स असतील, आणीबाणी किती वेळा लागली, कशी लागली, काय कारणास्तव लागली. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो राज्यव्यवस्थेबद्दल मी तुम्हाला एक सांगेल, राज्यव्यवस्थेबद्दल PYQ बघत असताना जे मुद्दे तुम्हाला पाठांतराचे दिसले तुम्ही ते बघून घ्यायचे. लोकसभेच्या जागा असतील, विधानसभेच्या जागा असतील, सर्वाधिक SC कुठे, सर्वाधिक ST कुठे. महाराष्ट्रामध्ये SC साठी राखीव लोकसभा मतदारसंघ, ST साठी राखीव मतदारसंघ, ठीक आहे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीवर नॉर्मली आयोग फोकस करताना दिसतोय. भाग 17 आहे संविधानाचा, त्याच्यावर आयोग पाठांतराचे प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर राष्ट्रपतीचे कलम आहेत, ठीक आहे, उपराष्ट्रपतींचे कलम आहेत, राज्यपालांचे कलम आहेत, हे पाठच विचारतं. हे या विषयाची डिमांड आहे. या विषयाची डिमांड काय आहे, CM असेल,
ठीक आहे, सॉरी हे असेल प्रेसिडेंट असेल, गव्हर्नर असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर व्हाईस प्रेसिडेंट असेल, यांचे जे आर्टिकल आहेत हे आर्टिकल तुम्हाला पाठच करायचे आहेत. त्यानंतर लोकसभा राज्यसभा म्हणजे संसद प्रकरण आहेत, या संसदचे आर्टिकल तुम्हाला पाठ करायचे आहेत. सो हे पाठ करून घ्यायचे. सेन्स तर डेव्हलप होतातच, सेन्स तुमचे निश्चितच डेव्हलप होतात, पण इथं डिमांड आहे की हे तुमच्या सिक्वेन्सली पाठ असले पाहिजे. ठीक आहे. सो बेस्ट सांगेल मी तुम्हाला, काय करा, पॉलिटी हा विषय इतका डिकोड केला आहे आयोगाने की पॉलिटीवर तुम्हाला मोस्ट ऑफ खूप सारे PYQ मिळतात. सो त्याच्यामुळे इथं बिंदास्त राहा आणि PYQ मध्ये जे जे पाठांतराचं विचारलं ते पाठांतराचं नोट डाऊन करा. जर एखादा प्रश्न विचारला असेल एखाद्या वेळेस की बाबा काय करा, ठीक आहे, महाराष्ट्रातील राज्यपालांचा क्रम, तर तुम्ही महाराष्ट्रातील राज्यपाल जे आहेत यांचा क्रम लक्षात ठेवणं अभिप्रेत आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील वित्त आयोग असेल त्याचं विचारलं, महाराष्ट्रातील तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा क्रम विचारला, तो पाठ असला पाहिजे. सो हे पाठांतराचं मटेरियल करून घ्या. आलं लक्षात? चलो, हे झालं पॉलिटी विषयाबद्दल. नंबर नेक्स्ट, आता अर्थशास्त्र. लक्षात घ्यायचं, अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, बँकिंग नावाचं जे चॅप्टर आहे बँकिंग, या बँकिंगमध्ये पाठांतर खूप जास्त असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा SBI बँक शिकताय, तुम्हाला कोणती बँक शिकत असताना काय काय पाठ करावं लागतं बघा. सर्वात पहिले तर SBIच्या स्थापनेची पार्श्वभूमी, ही बँक का स्थापन झाली. इम्पेरियल बँक होती, 3 बँका एकत्र केल्या, इम्पेरियल बँक झाली. त्या इम्पेरियल बँकचं रूपांतरण हे गव्हर्नमेंट बँकेमध्ये करावं असं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्या संदर्भात समिती कोणती होती, तर मग AD गोरवाला समिती होती. त्याच्यानंतर या बँकेची स्थापना कधी झाली. ठीक आहे. त्यानंतर या बँकेचं मुख्यालय काय आहे, झालंय. त्यानंतर या बँकेचा मोटो काय आहे, ब्रीद वाक्य, यावर पण आयोगाने प्रश्न विचारलाय, नाही तर बघून घ्या तुम्ही ब्रीद वाक्य काय आहे. ठीक आहे. त्यानंतर या बँकेचा दर्जा काय आहे, सरकारी आहे, राष्ट्रीयकृत आहे. सो हे कळलं का. म्हणजे बँकिंग सिस्टम शिकताना पार्श्वभूमी कशी स्थापन झाली, काय गरज काय पडली त्याची, समिती, स्थापना, मुख्यालय, ब्रीद वाक्य, दर्जा. मला एवढं तुम्ही एवढं बघा आणि मला सांगा की सर याच्यापेक्षा बाहेरच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला बँकिंगवर, ठीक आहे, आणि मला कमेंटमध्ये सांगा की नाही सर याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी वेगळंच सांगितलं, याच्यापेक्षा वेगळं. समजा तुम्ही RBI शिकताय, RBI, परत RBIच्या संदर्भात काय करायचं की RBIची पार्श्वभूमी बघायची, समिती बघायची, स्थापना बघायची, मुख्यालय बघायचं, ब्रीद वाक्य बघायचं, दर्जा बघायचं, आणि मग आता RBIचे कार्य. हे पाठांतराचं नाही आहे, फक्त हे कन्सेप्च्युअल आहे. पण कार्यामध्ये प्राथमिक कोणते, दुय्यम कोणते, ठीक आहे, गुणात्मक कोणते, संख्यात्मक कोणते, असं तुम्हाला वर्गीकरण पाठ करावं लागतं. आलंय का लक्षात. सो हे असं, आणि याची सध्याची बॉडी आहे, पहिले गव्हर्नर कोण, पहिले भारतीय गव्हर्नर कोण, हे असं पाठ करावं लागतं. सो बँकिंगमध्ये बँका स्थापन करत असताना हे 6 मुद्दे लिहून घ्यायचे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये. काय करायचं, हे 6 मुद्दे या साईडनं लिहायचे आणि समोर बँका लिहायच्या, म्हणजे नाबार्ड आहे, SBI आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या बँका असतील त्या, मग राष्ट्रीयकरण आहे फॉर एक्झाम्पल, मग 2 वेळा झालं, 1969ला झालं, 1980ला झालं, इथं 14 बँका झाल्या, इथं 6 बँका झाल्या. मग काय करायचं, मग या 6 बँकांचा कोड करायचा, पॅनबुक, 6 बँकांचा कोड. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय दिसेल, जेव्हा तुम्हाला विचारलं की 1980 मध्ये कोणती बँक ही राष्ट्रीयकृत झाली नाही, तेव्हा या पॅनबुक पैकी एखादी बँक इथून इथे टाकलेली असेल किंवा या 14 मध्ये याच्यातली एखादी बँक टाकली असेल. म्हणजे तुम्ही एवढं जरी पाठ केलं तरी तुमचे हे प्रश्न सॉल्व्ह होतात. आले लक्षात. हे चॅप्टर आहे. त्यानंतर परकीय व्यापार नावाचा चॅप्टर आहे. परकीय व्यापार हा चॅप्टर आहे. परकीय व्यापारामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, भारत सर्वाधिक आयात करतं असे 5 देश, भारत सर्वाधिक निर्यात करतं असे 5 देश, भारत सर्वाधिक एकूण व्यापार करतो असे 5 देश, त्यानंतर भारतात सर्वाधिक FDI करतात असे 5 देश, भारतात सर्वाधिक FDI होतं असे 5 क्षेत्र, ठीक आहे, आणि भारतात सर्वाधिक FDI होतं असे 5 राज्य. झालं. कळलंय. सो हे परकीय व्यापार या विषयाची डिमांड आहे. त्यानंतर दारिद्र्य नावाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये समित्या आहेत, त्या पाठच कराव्या लागतात. दारिद्र्य नावाचा फॉर एक्झाम्पल, दारिद्र्य नावाचा रंगाबार तर तुम्हाला सांगितलं, रंगराजन आहे, कधीची आहे, 12ची आहे. तुम्हाला प्रश्न हाच विचारलाय.
त्यानंतर तेंडुलकर आहे. तेंडुलकरमध्ये अक्षर किती आहे? किती अक्षर आहेत? 5 अक्षर आहेत. सो तेंडुलकर 5, 2005 मधली आहे. सो हे असं करायचं. म्हणजे जर तुम्ही या विषयाच्या संदर्भात बघितलं तर तुम्हाला असं दिसेल, ठीक आहे, की सर्वात पहिले बँकिंग नावाचं चॅप्टर आहे, दारिद्र्य नावाचं चॅप्टर आहे, परकीय व्यापार नावाचं चॅप्टर आहे आणि आंतरराष्ट्रीय संस्था हे नावाचे जे चॅप्टर आहेत हे चॅप्टर तुम्हाला पाठांतरावर जास्त फोकस करावे लागतात. आधारभूत वर्ष आहेत यांचे क्रम पाठ करावे लागते. त्याच्यानंतर अग्रक्रम क्षेत्र आहे ते पाठ करावे लागतात. सो काय करायचं, मी सर्व मुद्दे तर एका लेक्चरमध्ये सांगू शकत नाही, फक्त तुम्हाला एक आयडिया देऊ शकतो बेसिक, की ह्या चॅप्टरवर तुम्ही वर्क करत असताना पाठांतरावर जास्त भर दिलं पाहिजे. बाकीच्या चॅप्टरवर तुम्ही कन्सेप्टवर जास्त भर दिलं पाहिजे. सार्वजनिक वित्त नावाचा चॅप्टर आहे, तिथं तुम्हाला जास्तीत जास्त भर कशा दिला जातो, तो म्हणजे त्या ठिकाणी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कर रचना आहे त्याच्यात कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आहे तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आणि बाकी बाबतीत मग तुम्हाला असं दिसतंय. सो हे कधी समजेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही PYQ बघाल त्यावेळी, ठीक आहे. चलो पुढे. भूगोल विषय तर बरं पाठच करावा लागतो. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये कन्सेप्ट व्यतिरिक्त खाड्या, नद्या, उपनद्या, त्याच्यानंतर लोकसंख्या, स्थलांतरण, वस्त्या, आदिवासी जमाती, तांडेवण, हे जे आहे हे सर्वच्या सर्व पाठ करावं लागतं. पाठ असं काही करत असतात का? नाही. पहिले कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घ्यायची. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेऊन मग पाठांतराच्या ट्रिक्स अप्लाय करायच्या. ते जर प्रॉपर पद्धतीने केलं तर होऊन जातं, ठीक आहे. यस. इतिहास आहे. इतिहासामध्ये समाज सुधारकांचा जो पोर्शन आहे तो पाठ करावा लागतो. म्हणजे कोणकोणतं वृत्तपत्र चालू केलं, त्यानंतर कोणकोणत्या संघटनेच्या संदर्भात निगडीत काम केलं, कोण समवयस्क होतं, कोण कोणाच्या सोबत होतं, एवढ्या गोष्टी जरी असल्या तरी होऊन जातं. मग काय करायचं, समजा तुम्ही एखादा पाठ करताय, ठीक आहे, एखादा विषय पाठ करताय, सो तुम्ही त्याचे शॉर्ट नोट बनवणं आवश्यक आहे, ठीक आहे. शॉर्ट नोट, मग माइंड मॅप बनवायचे ना छोटे छोटे. पूर्णच्या पूर्ण नोट्स बनवत असतात का? तर नाही, असे छोट्या छोट्या नोट्स बनवायच्या, ठीक आहे. सो इतिहासामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात पाठांतरावर आधारित प्रश्न जास्त दिसतात, ठीक आहे. ओके. चालू घडामोडी आहे. या विषयाबद्दल पोरांना खूप संभ्रम आहे आणि संभ्रम असणं साहजिक आहे, कारण की या विषयामध्ये आज आयोग या रेंज पर्यंत गेला आहे. पहिली गोष्ट तर आयोग हा विषय डिकोड करू देऊन नाही राहिला मुलांना. 2020ला 3 वर्षाच्या आधीचं करंट विचारलं, 21ला 2 वर्षाचं विचारलं, 22ला परत 3 वर्षाचं विचारलं आणि 23च्या सगळ्या मेन्स जेव्हा घेतल्या, म्हणजे 22च्या मेन्स, त्या 22-23च्या मेन्समध्ये आयोगानं काय केलं माहिती आहे का? एकदम रिसेंटचं हे विचारलं करंट. सो मुलांना डिकोड व्हायला चान्स नाही. आंतरराष्ट्रीयचं वेटेज वाढतंय आणि पाठांतरावर जास्त भर देतंय. म्हणजे अर्चना आत्राम, अर्चना पाटील असे ऑप्शन देत आहे, ठीक आहे. के करुणाराजन, येस करुणाराजन. म्हणजे तुम्ही फॅक्च्युअल पाहिजे एकदम. असं नाही की तुम्ही सरनेमच वाचला आहे आणि नाव तुम्हाला माहिती नाही. नाव वाचलाय, सरनेम तुम्हाला माहित नाही, बेटा तुम्ही हे करू शकत नाही. तुम्हाला टू बी फॅक्च्युअल हा विषय आहे आणि PYQ इथं अप्लाय होत नाही. सो त्याच्यामुळे जे कोणतं बुक असेल, फॉर एक्झाम्पल ग्रीन बुक आहे, ठीक आहे, असे जे कोर्स आहेत ना, किंवा ह्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही वर्क करत असाल एखाद्या गोष्टीवर तर वर्क हे वर्थ असलं पाहिजे, एवढी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. किंवा मग तसं तुम्ही गायडन्स तरी घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की आपण काय करतोय, ठीक आहे, लक्ष द्या, ठीक आहे. कुठे गेले? इथे नाही का? बरं नसेल, मी तुम्हाला सांगतोय की आपण ना, एक मिनिट, आपण या ठिकाणी कंबाईन प्रिलिमसाठी प्रहार नावाची बॅच, प्रहार जी बॅच आहे ही बॅच आपण चालू केली आहे. या बॅचचा विषय असा आहे की ही बॅच, ठीक आहे, सांगायला फास्ट ट्रॅक कोर्स आहे, ठीक आहे. तर आता जे मुलं या बॅचचे स्टुडंट आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करा. सांगायला फास्ट ट्रॅक बॅच आहे, पण अशी बॅच आहे, या बॅचमध्ये जवळपास 90% जो पोर्शन आहे रिजनिंग, मॅथ वगैरे सोडून, आणि हा विषय सागर सरांनी आणि आम्ही कव्हरअप केलाय. आणि या विषयाचा तुम्हाला आउटपुट रेशो हा तुम्हाला 100% दिसेल. का बरं? कारण की आम्ही सर्व गोष्टीचा अभ्यास करून ही बॅच लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये सायमल्टेनियस आपण काय करतो, दररोज PYQ सॉल्व्हिंग करून घेणं असेल, दररोज मुलांकडून पाठ करून घेणं असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि आपलं टार्गेट हेच आहे की कंबाईन पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ह्या कोर्स कंप्लीट करायचा आहे विथ पाठांतर, विथ PYQ सॉल्व्हिंग.
वेगळ्या टेस्ट घेणं असतील, त्याचे एक्सप्लेनेशन घेणं असतील, ठीक आहे, असं आणि पर्सनल मॉनिटरिंग सेशन असं चालू केलं आहे. आता बऱ्याचशा मुलांना हा संभ्रम आहे की सर मग ही बॅच चालू होऊन खूप दिवस झाले, मग आम्ही जॉईन करू शकतो का? निश्चितच करू शकता. तुम्ही जर दररोज वेळ दिला, काही लेक्चर लाईव्ह केले, काही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघितले, तर मी तुम्हाला शुअरली सांगू शकतोय की तुमचा जवळपास, तुम्ही अभ्यासाला सुरुवात जरी नसेल केली तरी जवळपास तुमचा 90% सिलेबस कंप्लीट करून घ्यायची जबाबदारी आमची आहे. फक्त तुमचं काय आहे, तुम्ही डिसिप्लिन होऊन ही बॅच जॉईन करणं आवश्यक आहे. तसंच राज्यसेवेसाठी आपण सिंहावलोकन नावाची बॅच केली आहे, ठीक आहे, अशा बॅचेस केल्या. जर या बॅचच्या संदर्भात तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, आपल्या अकॅडमीला कॉल करू शकता किंवा प्ले स्टोअरवर ह्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहेत आणि त्यातही ह्या बॅचेसच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, चलो. सो मोस्टली इथे तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करणं, जर तुमचा इच्छा असेल की नाही सर या परीक्षेत मला 100% आउटपुट द्यायचं आहे आणि अभ्यासाचं मिनिमायझेशन करायचं आहे, प्रॉपर वेनं अभ्यास करायचा असेल तर तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, ओके. आता बघा विज्ञान विषय आहे. विज्ञान विषयामध्ये प्राणी वर्गीकरण आहे, वनस्पती वर्गीकरण आहे, आजार आहेत, ठीक आहे, किंवा पिरियडिक टेबल आहे, ठीक आहे, फिजिक्समधले युनिट्स आहेत, ठीक आहे. हे तुमच्याकडून पाठ असणं अभिप्रेत आहे, कारण की आयोग त्यावर मल्टिपल टाइम प्रश्न विचारतोय, ठीक आहे, आणि हे तुम्ही करणं आवश्यक आहे. सो त्याच्यावर तुम्ही प्रॉपर पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. आता मला तुम्हाला हे सांगायचं होतं की नेमकं पाठांतर करायचं कसं असतं. तर बघा, पाठांतर करताना मी तुम्हाला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल हे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, SDG. बघा पाठांतराचे ट्रिक कसे अप्लाय करत असतात. सर्वात पहिले आपला जो मेंदू असतो, ठीक आहे, आता मी चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास केला आहे, कारण की मी बीएड केला आहे. सो त्याच्यामुळे मला या गोष्टीचा अभ्यास आहे. आणि बीएडमध्ये चाइल्ड सायकोलॉजीमध्ये सांगितलं जातं की तुम्ही एखाद्या गोष्टीला जेव्हा बघता तेव्हा तुम्ही काय करता, त्याचं पिक्चर कॅप्चरिंग करत असता आणि त्याच्यातून तुमच्या बऱ्याच साऱ्या ट्रिक फॉर्म होत असतात. म्हणजे रंगराजन काय करायचं, रंगराजन तुम्ही समिती शिकतायत, रंगराजांचा फोटो बघायचा, तुम्ही विष्णुबुवा ब्रह्मचारी बघताय त्यांचा फोटो बघायचा. सो त्याच्यातून ते काय होतं, तुम्हाला त्या गोष्टी आणखी कॉन्क्रीट होतात, नावं लक्षात राहतात, तो व्यक्ती लक्षात राहतो. ठीक आहे. आता बघा, समजा हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे. सर्वात पहिलं तर तुमचं बेसिक हे आहे की तुम्हाला SDG काय आहेत समजलं पाहिजे. ते 2015 ते 2030 पर्यंत वर्क करणार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि 17 आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. झालंय. एवढं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेतली की आता बघा फोटोज आहेत, फोटोज. ओके, हे फोटोज बघा व्यवस्थित, मी बाजूला होतो. झालंय. चला बघा, आता 17 डेव्हलपमेंट गोल्स आहेत, ती तुम्हाला पाठ करायची आहे. सर्वात पहिले तुम्हाला काय दिसतं, नो पॉवर्टी. नो पॉवर्टी. आता बघा, पॉवर्टी कोणाला म्हणतात, जे APL आणि BPL असतात. मग आपलं काय आहे बघा, सर्वात पहिले 1 ला A म्हणा, कारण की पहिलं अक्षर A येतं. मग आपल्याला काय करायचं आहे, सर्व लोकांना APL मध्ये आणायचं आहे, बरोबर ना, अबोव पॉवर्टी लाईन मध्ये आणायचं आहे. झालं पाठ. पहिलं गोल काय आहे, लोकांना APL बनवणे. APL बनवणे म्हणजे नो पॉवर्टी. दुसरं अक्षर आहे B. B म्हणजे भूक. काय झालं पाहिजे, लोकांची भूक भागवणे, झिरो हंगर. झालं पाठ दुसरं. तिसरं काय आहे, तिसरं आहे C म्हणजे तुम्ही म्हणता का कॉन्शियस आहे, तो बाबा शुगर कॉन्शियस आहे, अवेअर आहे. कशाच्या बद्दल अवेअर आहे, तो अवेअर आहे गुड हेल्थ आणि वेल बिईंग. राहण्याच्या बाबतीत अवेअर आहे, तो खाण्याच्या बाबतीत अवेअर आहे. सो काय करता तुम्ही, त्याचा कोड C वरून तो कॉन्शियस आहे, हेल्थ कॉन्शियस. झाला कोड पाठ. 4 मध्ये आहे D. ओके, D आहे. मग आता बघा, क्वालिटी एज्युकेशन. प्रत्येकाला काय वाटतं, क्वालिटी एज्युकेशन आहे बाबा, दिल्ली पब्लिक स्कूल सारखे स्कूल आहेत, ठीक आहे, डेहराडून सारखे स्कूल आहेत, ठीक आहे, DU आहे, DU, ठीक आहे. DU म्हणजे काय, दिल्ली युनिव्हर्सिटी. सो याचा कोड करायचा DU म्हणजे काय, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि क्वालिटी एज्युकेशन मिळवणे. बघा बरं किती सोपी आहे पाठ करायला, काहीच कठीण नाही. ठीक आहे. नंतर आहे E. 5 ला E म्हणायचं. E म्हणजे इक्वेलिटी आणणे, जेंडर इक्वेलिटी आणणे. कळलंय का, बघा बरं किती सोपी आहे. झालं की नाही पाठ. APL मध्ये आणणे, भूक नष्ट करणे, C मध्ये कॉन्शियस करणे, गुड हेल्थ, D मध्ये क्वालिटी एज्युकेशन आहे, E मध्ये इक्वेलिटी आहे. याच्यावर पाठांतर बेसिस क्वेश्चन येतात. नंतर आहे F फॉर फ्रेश वॉटर. मग प्रत्येकाला कसं वॉटर द्यायचं आहे आपल्याला, फ्रेश वॉटर, क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन. ठीक आहे, स्वच्छता आणि पाणी. ठीक आहे. नंतर आहे G फॉर ग्रीन एनर्जी. मग बघा, अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी. मग मला सांगा, जगात अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी कोण प्रोव्हाइड करते, ग्रीन एनर्जी, पर्यावरणपूरक. झाले. नंतर आहे
एच. आता बघा एच मध्ये काय असते, ठीक आहे, प्रत्येकाला काय वाटते मला जो जॉब मिळतो, ठीक आहे, हा जॉब कसा असला पाहिजे, ह्युमन डेव्हलपिंग असला पाहिजे, ठीक आहे, आणि हक्काचा असला पाहिजे. मग बघा एच फॉर हक्काचं वर्क, हक्काचे काम. मग तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाला काय हक्क आहे, डिसेंट वर्कचा आहे आणि इकॉनॉमिक ग्रोथचा आहे. सो एच फॉर हक्काचं काम, ज्याच्यामुळे तुमचं डिसेंट वर्क तुम्हाला मिळेल आणि इकॉनॉमिक ग्रोथ होईल. नंतर आय आहे, बघा ना आय, आय म्हणजे इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. झाला आयचा कोड इंडस्ट्री इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर, आय फॉर आय, ठीक आहे. नंतर आहे जे, जे मध्ये काय, जे मध्ये आपल्याला इनइक्वॅलिटीज दूर करायचा आहे, जे फॉर जातीभेद दूर करणे. आलं का, इतक्या शांततेनं ट्रिक्स बनवा फक्त तुम्ही, ABCD अप्लाय करा, जातीभेद दूर करणे म्हणजे काय, रिड्यूस इनइक्वॅलिटीज. आलंय. हां, नंतर आहे के, के म्हणजे काय आहे, के म्हणजे कोलकाता, केचा कोड काय करायचा, कोलकाता किंवा कोल्हापूर करा. आणि कोल्हापूर मधल्या कोलकाता मधल्या सिटीज कशा आहेत, सस्टेनेबल सिटीज आणि सस्टेनेबल कम्युनिटीज, शाश्वत शहर आणि समाज कोलकाताचं. आलं लक्षात. झालं. नंतर आहे यल, यल मध्ये काय सांगितलं आहे, यल मध्ये सांगितलं आहे की रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन. तुम्ही प्रोडक्शन करताना तुम्ही रिस्पॉन्सिबल असले पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे, कन्झम्पशन कसं केलं पाहिजे, लो केलं पाहिजे. जर तुम्ही कन्झम्पशन लो करत असाल तर ते रिस्पॉन्सिबल आहे, कारण की तुम्ही पुढच्या पिढीसाठी वागवताय, लो, ठीक आहे. नंतर आहे यम, ठीक आहे. यम मध्ये तुम्ही काय केलंय, यम मध्ये, ठीक आहे, आपलं जे वातावरण आहे क्लायमेट, ठीक आहे, क्लायमेट, याला तुम्ही काय केलं आहे, फॉर एक्झाम्पल बघा इथे 13चा एक म्हण आहे, 3-13 वाजवणे म्हणजे सत्यानाश करणे, आणि वातावरणाचे आपण काय केलंय 3-13 वाचवले, ठीक आहे. कारण की क्लायमेट ऍक्शन घेणं आवश्यक आहे, कारण की आपण हवामान बदल केलाय, मग हवामान बदल 3-13 वाजवले. आले लक्षात. किंवा याला मेट्रोलॉजिकल म्हणतात, म्हणजे मेट्रोलॉजिकल म्हणजे हवामानशास्त्रीय, ठीक आहे. हां, आता बघा समुद्राचं सरासरी तापमान, ठीक आहे, समुद्राचं सरासरी तापमान किती असतं, 14 डिग्री असतं. मग 14 डिग्री सेल्सिअस लाईफ बिलो वॉटर, समुद्रातील जीवन, पाण्याखालील जीवन. 15, मग आता 15 असेल, ओके 15. मग आता इथं काय 14 मध्ये जर समुद्रातील जीवन असेल तर 15 वर काय असेल, जमिनीवरील जीवन असेल. झालं. कळतंय का तुम्हाला, कळतंय का. बघा हे के, यल, यम, एन, ओ, पी, पी 16व काय, पी, पी फॉर पीस, पी फॉर पीस, शांतता, न्याय आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, न्यायाधिकरण. आणि 17 मध्ये काय आहे, 17 मध्ये आहे की लोकांचे क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी पार्टनरशिप फॉर द गोल. मला सांगा सस्टेनेबल गोल्स पाठ करणं खूप मोठी गोष्ट आहे का, आहे का. या ओन ट्रिक्स तुम्ही तयार करू नाही शकत का. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डोळ्यासमोर पिक्चर असले पाहिजे जेव्हा तुम्ही काय करता ते बनवता. बघा किती शांततेनं कोड बनलेत. झाले पाठ. आता मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की किती लोकांना खूप अवघड वाटलं ट्रिक्स बनवणं किंवा पाठ करणं. ट्रिक्स बनवणे किंवा पाठ करणे किती लोकांना खूप अवघड वाटलं आहे की नाही. सोपं, किती सोपी आहे बघा बरं. चला नंबर नेक्स्ट, पुढे झालंय, रब करतोय. आता पुढचा मुद्दा घेऊ पाठांतराचा. ठीक आहे, आता पुढचा आहे, हे आहेत वित्त आयोग. वित्त आयोग, ठीक आहे. बघा पहिला वित्त आयोग नियोगी, पहिला वित्त आयोग काय करायचा, नियोगी. झालंय. दुसरा संथानम. आता बघा गाडीला किती चाकं असतात, 2 चाकं असतात. गाडीला काय असतात, 2 चाकं. टू व्हीलरला रे असतात ना. मग दोन्ही चाकं कशी आहेत, दोन्ही चाकं संथ आहेत. झालं, दोन्ही चाकं संथ आहेत. झालं संथानम. सी, तिसरं अक्षर काय असतं, सी, सी फॉर चंदा, सी फॉर चंदा. माहिती आहे ना, 1ला ए म्हणतो, 2ला बी म्हणतो, सी फॉर चंदा. ठीक आहे. नंतर डी. ठीक आहे, मग काय करायचं, दिल्लीचा राजा, दिल्लीचा राजा, डी फॉर दिल्लीचा राजा. झालंय, कारण की दिल्लीमध्ये सल्तनत होती, मुघल सल्तनत, तिथला राजा. झालंय. नंतर महावीरांनी काय केली, त्यागाची 5 तत्व सांगितले, महावीरांची पंचतत्वे. म्हणजे इतर जीएसचा अभ्यास इथं पण कामी पडतो तुमच्या. मग महावीरांची पंचतत्वे म्हणजे 5वं. ठीक
ठीक आहे. 6 वाजता आकाश कसं दिसतं? रेड दिसतं. 6 वाजता आकाश कसं दिसतं? रेड्डी. आलं लक्षात? ब्रह्मानंद रेड्डी. 7 वाजता काय होतं? शेतकरी शेतात जातो. शेतकरी 7 वाजता शेतात जातो. शेलाट. 8वा कोण? 8वा ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री YB चव्हाण. काय करायचं? 8वा ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री YB चव्हाण. म्हणजे 8वा कोण ते लक्षात येईल. 9वं साळवे. बघा हे मराठी नाव आहे, शेलाट चव्हाण. 9वं साळवे हे पण मराठी नाव आहे. एखादं जर गेलंय, एखादं मरण पावलंय, तर आपण 10व्याला कोणाला बोलावतो? पंतांना बोलावतो. मग 10व्याला कोणाला बोलवायचं? पंतांना. ठीक आहे, झालं का? जे समजलं? जे पर्यंत. के फॉर खुसरो. के फॉर खुसरो. चालेल. 12 रंगाबार. हे तर ऑलरेडी तुमच्या पाठ आहे. रंगाबार. आले का लक्षात? 13 तुम्ही पाठ करताय तर डझन मध्ये, एका डझन मध्ये 12 केळी मिळतात आणि त्यानं जर एक जास्त दिलं तर मग काय आनंदच आनंद, एकदम दिवाळीच. ठीक आहे. मग एका डझन मध्ये 13 केळी, एका डझन मध्ये 13 केळी केळकर. 14वा वित्त आयोग रेड्डी आहे, हा रिसेंट आहे, पाठ राहतो. 15वा NK सिंह आहे आणि 16वा अरविंद पनगाडी आता अलीकडे स्थापन झाला. कळलं का? बघा आता न पाहता सुद्धा तुम्ही सांगू शकता. पहिला नियोगी, पहिलं नॉर्मल लक्षात राहतं आपल्या. 2 संत चाक संतानम. 3 सी फॉर चंदा. 4 दिल्लीचा राजा. 5 महावीर त्यागी. 6 वाजता आकाश रेड ब्रह्मानंद रेड्डी. 7 वाजता शेतकरी शेतात जातात. 8वा ते YB चव्हाण. 9वे ठीक आहे मराठी नाव आहे साळवे. 10व्याला पंतांना बोलावायचं. 11वं के फॉर खुसरो. 12वं रंगाबार. 13 मध्ये केळकर. 14 रेड्डी. 15 NK सिंह. 16वे अरविंद पनगाडिया. झालं पाठ. म्हणजे बघा तुम्ही जर तुम्हाला एकदा पाठांतराच्या ट्रिक कळल्या की तुम्ही स्वतःहून सुद्धा पाठ करू शकता. आता फॉर एक्झाम्पल जलाशयाचे नाव आहेत. जलाशयाचे सर्वात पहिले बघा काय करायचं की तानाजी आहेत. तानाजी काय खायचे? तानाजी पान खायचे. तानाजी पान खायचे. कळलं? मग झालं पाठ. पानशेत तानाजी सागर. झालंय. आता बघा लक्ष द्या. आता जायकवाडी आहे. ठीक आहे. मग काय म्हणायचं? जा नाथा घरी. जा नाथा घरी. नाथ म्हणजे पती, की बाबा जा नाथा घरी जा. ठीक आहे, म्हणजे नवऱ्याच्या घरी जा असं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पुढे. ठीक आहे, पुढे आहे भंडारदरा आणि हे काय विल्सन डॅम आहे, आर्थर लेक आहे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, भंडारदरा आहे ना, तर लक्षात ठेवायचं की आर्थर जेलचं नाव ऐकलं असेल ना. आर्थर जेलमध्ये काय असतं? दररोज तिथल्या कैद्यांना भंडारा असतो. भंडारदरा. ओके झाले. नंतर आहे गोसी खुर्द इंदिरा सागर. ठीक आहे, गोसी खुर्द इंदिरा सागर. ठीक आहे. सो याला काय करायचं? याला थोडंसं स्टँड बायवर ठेवा. ठीक आहे. वरसगाव वीरबाजी पासलकर. मग काय लक्षात ठेवायचं माहितीये का की जे वीर लोक असतात हे वरचढ असतात सर्वांपेक्षा. सर्वात वर कोण असतात? वीर. भारतातलं सर्वात वरचं चक्र कोणतं आहे? वीर चक्र. असं. तोतला डोह मेघदूत. ठीक आहे, मेघदूत. तोतला डोह. मग आता काय लक्षात ठेवायचं की मेघ डोहामध्ये काय असतं? मेघाचं पाणी येतं. डोहामध्ये डोह भरतात कसे? पाण्यामुळेच ना. मेघदूत. ओके. भाटघर येसाजी कंक. मग आपण काय केलं? भाटाला जे आहे, ठीक आहे, भाटाला आपण काय दिलं? कंकण दिलं. हातातलं कंकण नाही का. भाटाला काहीतरी दान द्यावं लागतं ना ते. मूळ आहे ज्ञानेश्वर सागर. तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचं मूळ कोणतं आहे? महाराष्ट्राच्या ज्ञानाचं मूळ आहे ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. ठीक आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. त्यानंतर मांजरा. मग निजामाची मांजर लक्षात ठेवा. निजामाची मांजर कोयना. ठीक आहे. जसे शिवाजी महाराज महाराष्ट्राला संजीवनी देतात, महाराष्ट्राची जीवनवाहिनी जशी शिवाजी महाराजांचं ज्ञान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञान आहे, तसंच कोयना ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ठीक आहे, कळलं? महाराष्ट्रामध्ये ठीक है, दुनिया में ऐसा कोई नहीं जो छत्रपती शिवाजी को ना पहचान सके. कळलं का? असं कोयना. राधानगरी तुम्हाला माहित आहे, राधा आणि लक्ष्मी हे दोन्हीही कोणाच्या संदर्भात रिलेट आहेत? ते म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. ठीक आहे, लक्षात ठेवायचं लक्ष्मी सागर हे महाराष्ट्रातील पहिलं धरण आहे. झालंय. त्यानंतर तानसा जगन्नाथ शंकर सेठ. ठीक आहे, हे जे आपलं काय आहे
मुंबई आहे, याला ताणलं कोण आहे, मुंबईची वाढ कोण केली, मुंबईला ताणलं कोण वाढ केली, तर ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. कळलं. पुढे तापी मुक्ताई. तुमची ताई कशी आहे, फार तापट आहे. ताई कशी आहे, तापट आहे. तापीचा उगम पण मुलताई आहे बरं. तापीचा उगम मुलताई, ते पाठ राहते. ताई तापट आहे आणि तापीवर सागर मुक्ताई. ताई कशी आहे, तापट आहे. ठीक आहे. नंतर नंबर नेक्स्ट पुढे माणिक डोह. मला सांगा छत्रपती शिवाजी राजांसारखं माणिक रत्न महाराष्ट्राला कोण दिलं, शहाजी राजेंनी दिलं. शहाजी राजेंचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे. ठीक आहे. त्यानंतर चांदोली. ठीक आहे. वसंतामधलं चांदणं खूप लखलखीत असतं. वसंतामधलं चांदणं कसं असतं, लखलखीत असतं. ठीक आहे. उजनी यशवंत सागर. ठीक आहे. हे पण स्टँड बाय ठेवा. दूधगंगा. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा ज्यांनी आणली ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. किंवा दूधगंगा नदी कोल्हापूरमध्ये आहे, सरळ लक्षात राहू शकते, राजर्षी शाहू महाराज. विष्णुपुरी ब्रह्मा विष्णू महेश. ठीक आहे. आणि वैताग आला की तुम्ही काय करता, घरातल्या वस्तू तोडफोड करता, मोडतोड करता, संपला विषय. काय कठीण आहे सांगा बरं. कठीण काय आहे, फक्त शांततापूर्वक. ठीक आहे. काया वाचे मने सगळं करून हे करावं लागतं. झालं की नाही पाठ. बघा बरं. जा नाथा घरी जा, नाथसागर. पान कोण खायचं, तानाजी खायचे. भंडारदरा. ठीक आहे. आर्थर जेलमधला भंडारा. गोसी खुर्द इंदिरासागर. लक्षात ठेवायचं. वरसगाव. वरच्या लेवलला कोण असतात, वीर लोक असतात. तोतला डोह कशामुळे भरलो, मेघामुळे भरलं. भाटगर. भाटाला काय दिलं, कंकण दिलं. मूळ. महाराष्ट्राचं मूळ कोण आहे, ज्ञानेश्वर माऊली. त्यानंतर मांजरा, निजामाची मांजर. कोयना. ऐसा कोई नहीं जो छत्रपती शिवाजी महाराज को ना पहचान सके. राधानगरी. लक्ष्मीसागर. तानसा. ताणलेलं शहर कोणतं, मुंबई. जगन्नाथ शंकर शेठांनी ताणलेलं. तापी. ताई कशी आहे, तापट आहे, मुक्ताई. माणिक डोह शहाजी सागर. ठीक आहे. माणिक रत्न कोण दिलंय, शहाजी महाराजांनी. चांदोली. चांदणं वसंतातलं चांदणं. ठीक आहे. हे एक उजनी लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर बघा दूधगंगा. दुधाची गंगा असेल किंवा ज्ञानाची गंगा पसरवणारी राजर्षी शाहू महाराज. विष्णुपुरी ब्रह्मा विष्णू शंकर. ठीक आहे. वैतार मोडक सागर. झालं की नाही पाठ. असं पाठ करा ना तुम्ही, ह्या गोष्टी अप्लाय करा, हे असं पाठांतर करा, सो जेणेकरून चांगल्या प्रकारे होतं. त्यानंतर आता बघा. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला काय करायचे, काही समित्या पाठ करायच्या आहेत. समित्या बघा कशा पाठ करत असतात. सर्वात पहिले कार्यपद्धती नियम. मला सांगा, तुम्ही एखाद्या पार्टीचे अध्यक्ष, कोणत्याही पार्टीचे अध्यक्ष, तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे, त्या कार्यक्रमाचं संचालन कोणाला करावं लागणार आहे, ऑब्विसली अध्यक्षाला. मग मला सांगा, संविधान सभेचे अध्यक्ष हेच काय करतील, संविधान सभेचं संचालन करतील. प्रोटोकॉल असतो. जेव्हा कामकाज चालू असतं तेव्हा कामाचे नियम ठरवावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल विदर्भ आयएस अकॅडमी रन करत असेल तर इथले कामाचे नियम कोण ठरवत असतील, सागर सर ठरवत असतील. कळलं का. माझ्या विषयाच्या बाबतीत मी ठरवत असेल. मॅनेजरियल बेसवर आपले इथले मॅनेजर असतील, स्नेहा मॅडम असतील, पंकज सर असतील, हे ठरवत असतील. कळलं का तुम्हाला. म्हणजे बघा, लक्ष द्या की संचालन करणं हे नेहमी अध्यक्षाचं काम असतं. कार्यपद्धतीचे नियम ठरवणं हे नेहमी अध्यक्षाचं काम असतं. ठीक आहे. सर्व वित्तावर, सगळ्या पैशावर आणि स्टाफवर नियंत्रण कोणाचं असतं, अध्यक्षाचं. मला सांगा, आपला जो स्टाफ आहे विदर्भ आयएस अकॅडमीचा, सर्वांवर नियंत्रण कोणाचं असतं, सागर सरांचं. सर्व फायनान्शियल बाजू कोण सांभाळत असतील, सागर सर ऑब्वियस आहेत, त्या म्हणजे रुशाली मॅडम. सो लक्षात ठेवायचं, वित्त आणि स्टाफ हे दोन्हीही ठरवण्याचं काम हे अध्यक्षाचं असतं. आलं का लक्षात. हे असे लॉजिक तर वापरा ना तुम्ही. त्यानंतर राष्ट्रध्वज आहे. ठीक आहे. कोणत्याही देशाचा ध्वज कशा प्रकारचा असेल कोण ठरवेल, राष्ट्राध्यक्ष ठरवेल. बरोबर ना. कोणता ध्वज स्वीकारायचा हे राष्ट्राध्यक्ष. सो राजेंद्र प्रसाद, राष्ट्रध्वजाच्या संदर्भात तदर्थ समिती. मग असं लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय ध्वज राष्ट्रपती, राष्ट्र. ठीक आहे. आता बघा, संघराज्य संविधान. मला सांगा, संघराज्य हा शब्द दिसला की तो पंडित जवाहरलाल नेहरूंना डिनोट करायचा. संघराज्य संविधान समिती पंडित जवाहरलाल नेहरू. संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू. का बरं, कारण की हे पीएम होते. आणि तुम्हाला माहित आहे, संघराज्याचा प्रमुख कोण असतो, पीएम असतो. संघराज्याचा प्रमुख कोण असतो पोरांनो, कोण असतो, पीएम असतो. आले लक्षात. त्याच्यानंतर प्रांतिक संविधान. तुम्हाला माहित आहे, भारतीय एकतेचे जनक कोणाला म्हणतात, सरदार वल्लभभाई पटेल. प्रांतांना एकत्र करण्याचं काम, प्रांतांचे एकत्रीकरण कोण केले होते, सरदार वल्लभभाई पटेलांनी. आलं लक्षात. सो म्हणून त्यांना भारतीय एकतेचे जनक म्हणतात.
झालंय. आता बघा मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती, हक्क समिती. मग बघा आता लक्ष द्या, फंडामेंटल राईट्स हे कोण काम असतं, हे लॉ अँड ऑर्डरचं काम असतं. तुमचे फंडामेंटल राईट टिकले पाहिजे हे काम असतं लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याचं. लॉ अँड ऑर्डर सांभाळत असते मिलिटरी आणि पोलीस. राज्यामध्ये पोलीस कोणतं मंत्रालय असतं, गृह मंत्रालय. सो लक्षात ठेवायचं मूलभूत अधिकार हे गृह मंत्रालयाचं काम असतं. गृहमंत्री कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल. आलं लक्षात. नंतर आहे अल्पसंख्याक हक्क समिती. मग लक्षात ठेवायचं मुखर्जी नावाचे जे लोक आहेत हे काय होते, अल्पसंख्याक होते. राणी मुखर्जी नाव लक्षात ठेवा, राणी मुखर्जी काय अल्पसंख्याक, असं लक्षात ठेवा बरं. नाहीत असो नसो काही घेणदेण नाही आपल्याला, आपली ट्रिक झाली, संपला विषय. ओके. हा, मूलभूत अधिकार उपसमिती काय म्हणतो आपण, मूलभूत अधिकार दिले साहेब, कृपा झाली, आम्हाला तुम्ही मूलभूत अधिकार दिले, कृपा झाली, JB कृपलानी. कळलं का, आलं लक्षात. चलो पुढे. सुकाणू समिती हे KM मुंशी दिलं जातं. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद पण दिलं जातं. नॉर्मली आयोगानं याचं उत्तर जे आहे KM मुंशी पण दिलंय. ठीक आहे, चालेल. सुकाणू समिती. नंतर वित्त व स्टाफ उपसमिती आहे. उपसमित्यांचं काही काम नाही जास्त. आणि मसुदा समिती ड्राफ्टिंग बाबासाहेब आंबेडकर. आलं लक्षात. सो काही समित्या मी तुमच्यासाठी घेतल्या म्हणजे तुम्हाला सेन्स लावून सांगितला की बाबांनो पाठांतर असं करावं लागतं. पाठांतर काय करावं लागतं, अशा प्रकारे करावं लागतं. काय करायचं, पाठांतर करण्याचे विविध ट्रिक्स असतात. नंबर 1, तुम्ही जर पाठांतर करत असाल तुम्ही काय काय केलं पाहिजे सांगतो. सर्वात पहिले तुम्हाला पाठांतर करत असताना तुम्ही तो जो फॉर्मॅट आहे म्हणजे काही असं असाल तर ते डोळ्यासमोर ठेवायचं. जसं आता मी तुमच्या डोळ्यासमोर केलं आणि अशा लिंक लावल्या. आता कसं मी इथं गोल राऊंड केला, मग त्याला ॲरो दाखवला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येतं की हे असं कनेक्ट होतं. दुसरं, नंबरिंग सिस्टीम चालू करा. समजा 1 2 3 4 असं असेल तर याला ABCD मध्ये कन्वर्ट करून काय करा, पाठांतर लावा, पाठांतराचे ट्रिक्स लावा. ठीक आहे. नसेल जमत तर कोणता तरी इन्सिडंटशी जोडा, तुमच्या घरच्यांशी जोडा. आता फॉर एक्झाम्पल यावर्षी मी करंट शिकून राहिलो, करंटमध्ये मला असं दिसलं रजनीश सेठ, रश्मी शुक्ला मॅडम. त्याच्यानंतर जर बघितलं तर कोणतेही अधिकारी जर बघितले तर 1988 1990च्या बॅचचे दिसून राहिले. मी तर यावर्षी लक्षातच ठेवलं, जर कोणत्याही करंटच्या अधिकाऱ्यावर प्रश्न आला तर 1988 क्लिक करायचं, कारण की सगळे अधिकारी 1988 दिसतात. आणि माझ्या क्लोज आहे, कारण की माझ्या आई वडिलांचा विवाहच 1988 मध्ये झाला होता. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. काहीतरी तुमची जन्मतारीख असेल, काहीतरी तुमच्या घरच्यांची जन्मतारीख असेल, तुमच्या डिअर डार्लिंगची जन्मतारीख असेल, असे सेन्स लावायचे, पाठ करायचं. काहीतरी स्पेशल दिन असेल तो पाठ करायचा. काहीतरी करा ना रे, कोणती तरी एक ऍक्टिव्हिटी करा जेणेकरून तुमच्या पाठ राहील. असं आपले जर केलं ना तर होऊन जातं, फारसं कठीण जात नाही. कळतंय का तुम्हाला. म्हणजेच पाठांतरासाठी मी परत एकदा सांगतोय, पाठांतराचा मूलमंत्र हाच आहे. सर्वात पहिले काय करा, सर्वात पहिले कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणा. परत एकदा सांगतोय, पाठांतर करण्याच्या काय पद्धती असतात. सर्वात पहिले कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणायच्या. कुठून आणायची, एक तर तुम्ही कोणातरी फॅकल्टीचं लेक्चर करा, ठीक आहे, आणि नंतर नाही तर यूट्यूब करा. सर्वात बेस्ट सांगतो, जर तुम्हाला अभ्यास कमी वेळात करायचा असेल तर. हे झाल्यानंतर मग कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली की मग करा 2 नंबर रीडिंग. आता बघा, रीडिंगच्या आधी सर्वात पहिले PYQ बघणे. हे जर मिसिंग करत असाल एकही तर माझ्या लेक्चरचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला तुमच्या मर्जीनुसारच करायचं असेल तर यू शू गो. ठीक आहे, तुम्ही तशा पद्धतीने जाऊ शकता. ते झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही करू शकता रीडिंग. झालंय. रीडिंग नंतर काय करायचं, मग करायची PYQ सॉल्विंग. ठीक आहे, सॉल्विंग हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हे काय आहे, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, PYQ बघायचे, फक्त बघायचे, वाचायचे, सोडून द्यायचे. रीडिंग करायचं आणि PYQ सॉल्विंग. आणि हे झाल्यानंतर कंटिन्युअस 3 दिवस आपला मूल मंत्र म्हणा माझ्या मागं. कोणकोणता, R R R. ह्याला जो चुकला रिव्हिजनला, हे R कोणाला डिनोट करतात, रिव्हिजनला. याला जो चुकला बेटा तो परीक्षेला हुकला, लक्षात ठेवायचं. सो असं तुम्हाला हे कंपल्सरी करणं इम्पॉर्टंट आहे. हे केल्यानंतर हे तुम्ही काय करा, इथून अभ्यासात अप्लाय करणं करू 7-8 दिवस. आणि नंतर मग मला तुम्ही काय करा, मला फीडबॅक द्या.
याच लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये की सर तुम्ही सांगितल्या गोष्टी प्रॉपर अप्लिकेशन आहेत की नाही. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट PYQ मध्येच तुम्हाला समजेल पाठांतराचे मुद्दे कोणते आहेत. ठीक आहे, म्हणजे पाठांतराचे मुद्दे आहेत हे मुद्दे कळतील. पाठांतराचे मुद्दे काय करायचे, फर्स्ट काय करायचे ते घ्यायचे, एक वही करायची, स्पेशल वही. या वहीमध्ये हे काय करायचे, नोट डाऊन करायचे. बघा पाठांतर कसं करत असतात, नोट डाऊन करायचा मुद्दा नोट डाऊन केला की मग याच्यावर स्वतःच्या ओन मेड ट्रिक्स करायच्या. ट्रिक्स केल्या की ह्या ट्रिक्स मग आता 2 मित्रांना बोलून दाखवायच्या 3 दिवस. दररोज काय करायचं, हे 3 दिवस हे बोलून दाखवायच्या. कोणाला तरी बोलणे की भाई देख अशी अशी ट्रिक्स केली. त्यानंतर मग काय करायचं, बोलणे आणि 4-5दा लिहून काढायचा. लिहायला किती वेळ लागते, काहीच वेळ नाही लागत. 4-5दा लिहिणे. ओके, आणि आता बघा तुमचा अभ्यास कॉन्क्रीट झाला की नाही. म्हणजेच पाठांतराचा हा वे जर तुम्ही केला तर मी तुम्हाला सांगतो की तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त सिलेबस हा तुमचा इथं कंप्लीट होऊन जातो. ट्रिक्स बघायच्या. फॉर एक्झाम्पल गोदावरी नदी प्रणाली ट्रिक्स, असं जर यूट्यूबमध्ये सर्च केलं ना तर लाखो लेक्चर येऊन जातात. लाखो तर नाही येत असतील, शेकडो येतील. ठीक आहे, कळलं का. सो असं करा. हे झालं की मग बघा तुमचं कसं. आणि घाणेरड्या ट्रिक्स बनवा. घाणेरड्या काय घेणं देणं आहे, मार्क्स मिळाला संपला विषय. आयोगात थोडी सांगावं लागत आहे तुम्हाला कोणती ट्रिक्स वापरले. तर फॉर एक्झाम्पल मी काय आहे, मांजरा नदी आहे समजा, तर मी काय केली, मन्याच्या म्हणजे मन्याड. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हां मन्याच्या, मांजरा का लक्षात ठेवलं, मन्याच्या. ठीक आहे, मांजराची, नंतर आहे लेंडी उपनदी, लेंडी. तवे म्हणजे तावरजा, आणि गिरणा. असं झालं ना पाठ. नावातच तर मी वापरलं ना, काय मन्याच्या मांजराची म्हणजे मांजरीच्या उपनद्या मन्याड, लेंडी, तावरजा आणि त्या ठिकाणी गिरणा. झालं पाठ. असं हे जर तुम्ही केलं ना तर ऑलमोस्ट तुमच्या पाठ होतं. कळलं का तुमच्या. ठीक आहे, सो अशा प्रकारे काहीतरी ट्रिक्स वापरा, काहीतरी पद्धती वापरा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला स्मार्ट बनवा इतरांपेक्षा. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक विषयाचे तुम्ही पॉईंट काढा. मी बाजूला होतो, लिहून घ्या. प्रत्येक विषयाचे पॉईंट काढा आणि हे जे सांगितलंय हे इथं अप्लाय करा. आणि मला हे लेक्चर कसं वाटलं हे तर तुम्ही सांगाच. आणि 5-6 दिवसानंतर जेव्हा तुमचा हा कोर्स कंप्लीट होईल, हा गोळ्यांचा, हा कसा वाटला यावर निश्चित तुमचे मतं नोंदवा. आय होप तुम्ही माझे अलीकडे जे तुमच्या अभ्यासाच्या इम्प्रूव्हमेंटसाठी लेक्चर टाकतोय ते एन्जॉय करत असाल. ठीक आहे, त्याच्या संदर्भात फीडबॅक जरूर द्या. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.